सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे, त्याला कोणताही धोका नाही असं कळतंय। सैफ अली खानला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलंय, तर तब्येतीमधील सुधारणा पाहून घरी सोडण्याचा निर्णय डॉक्टर घेणार असल्याची ही माहिती आहे। सैफ अली खान याच्या कुटुंबियांनी लीलावती रुग्णालयामध्ये सैफची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केलेली आहे। काल सकाळीच ही बातमी समोर आलेली होती आणि त्यानंतर एकच हळहळ व्यक्त केली जात होती। धक्काही सगळ्यांना बसलेला होता, कारण सैफ अली खान याच्या घरामध्ये चोर शिरला आणि त्यांना थेट सैफ अली खानवर 6 वार केले होते, ज्याच्यामध्ये गंभीर जखमी झाला सैफ अली खान आणि एक तुकडा त्या चाकूचा त्याच्या बॉडीमध्ये होता, तोही ऑपरेशन करून काढण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आता सैफ अली खानची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती समोर येते, कोणताही धोका त्याला नाहीये आणि त्यानंतर सैफ अली खानला आता डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलंय। तब्येतीमधील सुधारणा बघूनच त्याला घरी सोडण्याचा निर्णय डॉक्टर घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर लीलावती रुग्णालयामध्ये काल रात्री 2 वाजता दाखल करण्यात आलं होतं सैफ अली खानला, कारण चाकून वार झालेले होते सैफ अली खानवर आणि 2 वार हे गंभीर स्वरूपाचे होते। खोलवर ते वार झालेले होते, 6 पैकी 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्यानं, त्याचबरोबर चाकूचा तुकडा सुद्धा आतमध्ये अडकल्यानं ऑपरेशन करणं गरजेचं होतं, सर्जरी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर काल रात्री 2 वाजता सैफ अली खानला हॉस्पिटलाइज करण्यात आल्यानंतर त्याच्यासोबत तैमूर अली खान त्याचा मुलगा होता अशी माहिती समोर आली। मात्र त्यावेळेला करीना कपूर खान नव्हती आणि त्याच्यानंतर जेव्हा ही सर्जरी संपन्न झाली काल सकाळी, त्यानंतर सैफ अली खानच्या कुटुंबियांनी भेट घेतलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।